हॅलो फ्रेंड्स, तर हा आहे माझ्या सासूबाईंचा रूम. कसा वाटतोय? चकाचक ना? हो, मग हा रूम चकाचक करण्यासाठी आम्ही तिघांनी खूप मेहनत घेतली बरं का. पण हा रूम स्वच्छ करायचा आहे त्याआधी घरातली सर्व कामं करून घेतली पाहिजे, म्हणून मी सकाळची सर्व कामं माझी आवरून घेतली, धुणी वगैरे. आणि नंतर मग नाश्तासुद्धा करून घेतला. नाश्ता बनवून झाल्याच्यानंतर दुपारच्या जेवणाची सुद्धा तयारी केली. दुपारच्या जेवणामध्ये जास्त काही बनवायचं नव्हतं, फक्त मला चपातीच करायची होती, कारण रात्रीचं उरलेलं जेवण होतं, भाजी होती, डाळ भात होता. म्हणून विचार केला की चला आता आपण आधी चपात्या करून घेऊया आणि मगच नंतर बाकीची कामं करूया. कारण एकदा जेवण झालं की बाकीचं टेन्शन नसतं, कारण की भूक लागली की कधीही जेवता येतं अर्धं काम ठेवून. आणि मला भूक लागल्याच्यानंतर मला ती भूक सहन होत नाही, तर पटापट सर्व आवरलं आणि किचनसुद्धा मी आवरून घेतलं, स्वच्छ करून घेतलं. किचन स्वच्छ झाल्याच्यानंतर मी थोडीशी जी भांडी होती सकाळच्या नाश्त्याची आणि आता स्वयंपाकाची, तीसुद्धा मी धुवून घासून घेतली. आणि बाहेर बघितलं तर आभाळही आलेलं होतं आणि सुकलेली कपडे मी काढून घेतले, कारण की ती सुकलेली कपडे पाऊस आल्यानंतर थोडीशी तरी ओली झाली असती. इथे एवढं पाऊस लागत नाही, पण तरीसुद्धा मग नंतर धुतलेली कपडे मी तीसुद्धा वाळत घातली. कपडे मी सकाळी उठल्या उठल्या धुवायला बसते, कारण सकाळी कपडे धुतल्याच्या नंतर मला जास्त एनर्जी येते काम करण्यासाठी. सकाळी कपडे जर नाही धुतली तर मला पूर्ण दिवस असा आळसल्यासारखा होतो, म्हणून ती कामं मी आधी सर्वात अगोदर करते. तर फायनली पोहोचले मी सासूबाईंच्या रूममध्ये. तर सासूबाईंच्या रूममध्ये मी काम करत असताना माझ्या दोन्ही मुलांनी मला मदत केली. त्यांनीही देवाला साफ केला, देवाला काढून सर्व देव स्वच्छ करून घेतले आणि नीटनेटकेसुद्धा लावले. तोपर्यंत मी बाकीचा पूर्ण पसारा आवरून घेतला आणि अशा पद्धतीने आम्ही माझ्या सासूबाईंचा रूम स्वच्छ केला. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.